OPDत येणाऱ्या बऱ्याच मातांचा प्रश्न असतो की मॅडम मला ट्रॅव्हलिंग करायचं आहे, तर मी कसं ट्रॅव्हल करू किंवा कधी ट्रॅव्हल करू किंवा मी कोणत्या प्रिकॉशन्स घेऊ ट्रॅव्हलिंग करताना, हा एक कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण त्याविषयी बोलूयात. सेफ टू ट्रॅव्हलिंग प्रेग्नन्सी? तर येस, प्रेग्नन्सीमध्ये ट्रॅव्हल करणे सेफ आहे, पण ट्रॅव्हलिंग कुणी करू नये ते आपण पहिल्यांदा बघूयात. ज्यांना ब्लिडिंग आहे या प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ मिसकॅरेज, ज्यांचे ॲबॉर्शन्स झालेले आहेत किंवा ट्विन प्रेग्नन्सी आहे किंवा ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, DVTचा त्रास आहे, तर यांनी शक्यतो ट्रॅव्हलिंग अवॉइड करावे आणि ट्रॅव्हलिंग करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ट्रॅव्हलिंग करताना कोणत्या प्रिकॉशन्स घ्याव्यात? ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही स्वतःला वेल हायड्रेटेड ठेवा, तसेच कॉटन क्लोथ्स, कम्फर्टेबल क्लोथ्स घाला, तसेच पायाचे स्मॉल मूवमेंट करा, एक्सरसाइजेस करा किंवा 1-2 तासाच्या प्रवासानंतर स्मॉल ब्रेक्स घ्या. त्यामुळे काय होईल की रिस्क ऑफ DVT असते, म्हणजे ज्याच्यामध्ये रक्ताच्या छोट्या छोट्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, तर ती रिस्क कमी होते. प्रेग्नन्सीच्या 28 ते 30 आठवड्यापर्यंत फ्लाईट ट्रॅव्हल सेफ आहे. त्याच्यानंतर बऱ्याच एअरलाईन्स तुम्हाला फिट टू फ्लाय हे सर्टिफिकेट मागतात, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स मेन्शन करतात की व्हॉट आर द साईन्स ऑफ लेबर, हाय रिस्क फॅक्टर्स हे मेन्शन केलेलं असतं आणि ते सर्टिफिकेट विदिन 7 डेजचं असलं पाहिजे. ट्रेन ट्रॅव्हलिंग हे सेफेस्ट आहे प्रेग्नन्सीमध्ये, कारण त्याच्यामध्ये बम्पी रोड्स नसतात, तुम्ही हालचाल करू शकता, तसेच तुम्ही स्मॉल एक्सरसाइजेस करू शकता किंवा ज्याच्यामध्ये नॉशिया वॉमिटिंग जास्त होत नाही, त्यामुळे ट्रेन ट्रॅव्हलिंग सेफ मानलं जातं. परंतु ट्रॅव्हलिंग करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.